नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी गुहागर येथे माझ्या मित्राच्या गावी आलेलो आहे. तर आता मी तुम्हाला गुहागर इथे बीच दाखवणार आहे. तर तुम्ही ते नक्की बघा व्हिडिओमध्ये. चला मग आपण जाऊया. सध्या आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पिंपरी या गावी आहेत आणि आम्ही आता सध्या चाललो आहे गुहागर बीच. तसेच गुहागरमध्ये बघण्यासारखे परिसर खूप असे आहे. सध्या आम्ही चाललोय आता बीचवर. तर आम्ही आता ऑन द वे आहोत आणि आता आपल्याला शृंगारतळी बाजारपेठ बघायला भेटणार आहे. म्हणजे शृंगारतळी बाजारपेठ करून नंतर आपण पुढे जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा. आपल्यासोबत अजून एक मेंबर आहे, गौरव करून आहे. हा विशालचा मित्र आहे, हा गावीच असतो. तर हा पण येणार आहे सोबत आपल्यासोबत तिकडे बीच बघायला. हेच ते शृंगारतळी फेमस बाजारपेठ आहे. आता त्याच्या बाजूला तुम्ही बघा एक पेट्रोल पंप सुद्धा आहे. म्हणजे जसा मुंबईला जसा पेट्रोल पंप आहे तसा त्याच्यापेक्षा जागा इकडे मोठी आहे पेट्रोल पंपची. आणि त्याच्या पुढे गेलात तर डेपो सुद्धा आहे. म्हणजे कसा मुंबईवरून ज्या गाड्या येतात ना गावी त्या इकडे डेपोमध्ये थांबतात तिथे आणि इथून पण रात्रीच्या गाड्या सुटतात असं आहे. आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही रोड बघा, म्हणजे हायवे आहे. काही गावामध्ये कसं असतो की सिंगल रोड असतो, पण हे कसं हायवे टाईप आहे इकडे. आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे इकडे खूप सारी गर्दी होते. मित्रांनो, आता आपण आलोय गुहागर बीच वरती. हा बीचच्या बाहेरचा पॅसेज आहे. इथं उन्हाळ्यामध्ये विथ फेस्टिवल वगैरे सगळे कार्यक्रम होतात, बाकी सांस्कृतिक सगळे कार्यक्रम होतात. आणि आता आपण सरळ सगळा हा व्ह्यू बघून डायरेक्ट बीचला आतमध्ये जाऊ. तुम्ही साईडचा व्ह्यू बघू शकता बाहेरचा. हा, असा एंट्रन्स आहे आणि आता आतमध्ये जायला इकडून रस्ता गेलेला आहे. आणि प्लस इथं आतमध्ये आपला गुहागर बीचच्या आतमध्ये कासव महोत्सवाचा दरवर्षी कार्यक्रम होतो. अच्छा. कासवाची अंडीमध्ये आपण हे करतो. कधी येतं त्याचा टायमिंग कधी सीझन असतो असं? मार्च एप्रिलच्या दरम्यान. नंतर मग सकाळी पिल्ला आपण समुद्रात सोडल्या जातात. बाजूला बघू शकता असं स्टॉल लावलेले आहे. म्हणजे ते सर्व खायचं वगैरे सामान मिळतो, पाणी वगैरे प्यायला. छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. हे असं एंट्रन्स आहे बीचवरती. पाऊस नाही आहे इकडे सध्या, थोडा ऊन आहे. पण सुंदर असा बीच दिसतो. साईडला असं काय आहे? हा, त्या साईडला आमच्या इथं हे बाग बीच आहे. हा मध्ये गुहागर आहे आणि त्या साईडचा जो टोक तुम्ही तिकडे जाल ती अजगोली बीच. म्हणजे ही हा समुद्र डायरेक्ट तिकडे अजगोलीला लागतो. हा सर आपला गुहागर बीच आणि हा सगळा असांग समुद्र. त्या साईडला तो तिकडे किनार दिसतोय, तिकडे लाईट हाऊस आहे. संध्याकाळी तिकडे सगळ्या लाईटी आणि त्या साईडला जेटी असतं. पर्यटक कमी आहेत ना आता जास्त. आता सध्या पावसामुळे पर्यटक कमी आहे, नाही तर उन्हाळ्यामध्ये सगळं भरलेलं असतं. स्वच्छ आणि क्लीन समुद्र आहे सगळा. बीच आहे, मस्त सुंदर असा बीच आहे. सध्या गर्दी कमी आहे. इकडे ऍक्टिव्हिटी होत नाही का? स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत नाही? होते. कधी आता असतात सध्या ते? बंद आहे. कधी चालू होणार स्पोर्ट ऍक्टिव्हिटी? आता दिवाळी नंतर सगळं. इकडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मित्रांनो असतात. आता सध्या बंद आहे, म्हणजे आता पाऊस आहे त्याच्यामुळे बंद आहे. दिवाळीमध्ये पुन्हा चालू होतील ते. तर आता आपण चाललोय बाग बीच बघायला. आणि जाता तर आपल्याला हे बघू शकता एक छोटीशी खाडी टाईप आहे. ते इथे लहान लहान मुलं फिशिंग करताना दिसतात बघा. एक छोटासा मासा पण पकडलेला आहे, ते बॉटलमध्ये बघा आतमध्ये आहे. आणि साईडला असं बाजूला शेती पण आहे. तुम्ही बाजूचा व्ह्यू पॉईंट बघा, खाडी आहे, साईडला शेती सुद्धा आहे. आणि हा इकडून रोड गेलेला आहे, म्हणजे जो पुढे रोड गेला आहे तो गुहागर बीचला आहे आणि त्या साईडला रोड चालला आहे इकडून तो बाग बीचला आहे. आपण आता बाग बीचला जाणार आहोत. तोपर्यंत तुम्ही साईडचा व्ह्यू बघा. आता एस टी पण आलेली आहे. इथून एस टी वगैरे मोठमोठ्या गाड्या जातात इथून साईडनं, कारण रोड भरपूर मोठा आहे ना त्यामुळे. बाग बीच, गुहागर मधला हिडन बीच. आणि त्या आहेत ताळी सुपारीच्या बागा आणि त्याच्यातून जाणारा एक सुंदर निसर्गरम्य रस्ता. आता आपण बाग बीचला इथून पोहोचणार आहोत. तुम्ही साईडला बघू शकता इथं छोटासा असं झरणं टाईप पण आहे. आणि इथूनच आता पुढे जो रोड गेला आहे तो बाग बीचला गेला आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बीचचा तुम्ही व्ह्यू बघू शकता कसं आहे. हे बाग बीच आहे आणि इकडे कासव महोत्सवाचा कार्यक्रम व्हायचा पहिला. म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान व्हायचं. कासवाची अंडी सकाळी आम्ही सकाळी 4:30 ते 6च्या मध्ये कासवाची अंडी पिल्लं समुद्रात सोडल्या जायची. हा बाग बीच आणि त्या साईडला तो पहिला गुहागर बीच.
गोवाघर हे कनेक्टेड आहे दोन्ही ना. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आणि गुहागर तालुक्यातील एक सर्वात मोठा विद्युत प्रकल्प आहे एनरॉन प्रकल्प हा तिकडे तुम्हाला समोर दिसत आहे. तिकडे काम चालू आहे बघा. एनरॉन मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे बाहेरचे पर्यटक आलेले आहेत. जसं समुद्राच्या आतमध्ये जातो तर मग इन्सिडेंट होतात तर लाईव्ह तुम्ही बघू शकता आतमध्ये किती म्हणजे समुद्र कुठे राहिला आणि जागा प्लेस कुठे राहिली बघा. तो आतमध्ये गेलेला आहे. आणि असं माहिती आहे हे जीव घेणं झालं वरचा टाईम आहे ना आतमध्ये गेलेली आहे. रिस्की आहे. पर्यटकांनी असं नाही यायला पाहिजे. बरं बघू शकता बरं तो आतमध्ये गेलेली इकडचा असं सध्याचा व्ह्यू आहे इंडियनचा. पुढच्या भागात इकडे पर्यटक पण आलेले आहेत बरं सारे बाहेरून जिल्ह्यावरून आलेले मुंबई पुण्यावरून आले होते बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथं संपवत आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.